Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English poem Walk a Little Slower and its explanation. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश पोएम वॉक अ लिटिल स्लोअर आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. एक्सप्लेनेशन हे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. पहिला स्टांजा आहे, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, said a little child so small, I am following in your footsteps and I don't want to fall. त्याचं एक्सप्लेनेशन पहा. The child is asking their father to slow down, both in walking and in life, because they are trying to follow his example. मित्रांनो, या पोएममध्ये एक छोटा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की तुम्ही थोडं हळू चला. स्लो डाऊन म्हणजे थोडं हळू चला. आता इथे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे चालण्यामध्ये पण तो म्हणत आहे की तुम्ही थोडं हळू चाला. दुसरा अर्थ असा निघतो की जीवनामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची स्पीड थोडी कमी करावी, असं रिक्वेस्ट तो लहान मुलगा आपल्या वडिलांना करतो. बिकॉज दे आर ट्राईंग टू फॉलो हिज एक्झाम्पल, कारण तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना फॉलो करायचा प्रयत्न करत आहे. त्यांचा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्यांच्यासारखं बनायचा तो प्रयत्न करत आहे. द चाइल्ड इज स्मॉल अँड लर्निंग, तो छोटा मुलगा खूप लहान आहे आणि शिकत आहे. अँड डझंट वॉन्ट टू मेक मिस्टेक्स ऑर गेट लॉस्ट, आणि त्याला चुका करायची किंवा हरवून जायची इच्छा नाही. त्यामुळे तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडं हळू चला. पुढचा स्टांजा बघूया आपण. स्टांजा नंबर 2. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. या स्टांजाचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. द चाइल्ड एक्सप्लेन्स दॅट द फादर्स ॲक्शन ऑर वे ऑफ लाईफ कॅन बी टू फास्ट ऑर डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तो मुलगा एक्सप्लेन करतो की वडिलांचे जे ॲक्शन आहेत, वडील जे करतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये, त्यांच्या ज्या क्रिया आहेत किंवा वे ऑफ लाईफ आहे, म्हणजे ज्याप्रमाणे ते आयुष्य जगत आहेत, ज्याप्रमाणे ते जीवन जगत आहेत, हे कदाचित कधी खूप फास्ट होऊन जाते, कधी खूप डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे समजायला त्या मुलासाठी कठीण होऊन जाते, कारण तो खूप लहान आहे. सिन्स द फादर इज गायडिंग देम थ्रू लाईफ, द चाइल्ड वॉन्ट्स हिम टू बी क्लिअरर अँड जेंटलर सो दॅट दे कॅन फॉलो सेफली. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की तो मुलगा जो आहे तो आपल्या वडिलांना फॉलो करत आहे आणि वडील त्याला गाईड करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे त्याची इच्छा आहे की वडिलांनी जास्त क्लिअरर असावं, अधिक स्पष्टपणे, आणि जास्त जेंटलर असावं, अधिक प्रेमळपणे मुलाला समजून सांगावं, त्याला शिकवावं, जेणेकरून तो सेफली आपल्या वडिलांना फॉलो करू शकेल. स्टांजा नंबर 3 बघूया. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. आता थर्ड स्टांजामध्ये तो मुलगा म्हणतो, द चाइल्ड शेअर्स अ ड्रीम ऑफ ग्रोईंग अप टू बी जस्ट लाईक देअर फादर. तो मुलगा आपल्यासोबत एक त्याचं स्वप्न शेअर करतो, ज्यामध्ये तो म्हणत आहे की त्याला मोठं होऊन आपल्या वडिलांसारखं बनायचं आहे, म्हणजे त्याचे वडील त्याचे रोल मॉडेल आहेत. वन डे दे ऑल्सो होप टू बिकम अ पॅरेंट, आणि तो या गोष्टीचा सुद्धा विचार करत आहे की एक दिवस तो सुद्धा मोठा होऊन पॅरेंट बनेल, म्हणजे पालक बनेल. त्यालासुद्धा त्याच्याप्रमाणे आज जसं तो एक छोटा मुलगा आहे, आपल्या वडिलांचा मुलगा आहे, तसं त्यालासुद्धा भविष्यात मुलं असतील. अँड देअर ओन चाइल्ड विल लुक अप टू दॅम द सेम वे. आणि ज्याप्रमाणे आज तो आपल्या वडिलांकडे बघत आहे, वडिलांकडून त्याला शिकून घ्यायची इच्छा आहे आणि वडील त्याला गाईड करत आहेत, तसं भविष्यामध्ये त्याचा मुलगासुद्धा त्याच्याकडे बघेल आणि तो त्याच्या मुलाला गाईड करत असणार. स्टांजा नंबर 4, लास्ट स्टांजा बघूया आपण. अँड आय वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. द चाइल्ड होप्स टू बी अ गुड अँड ऑनेस्ट गाईड इन द फ्युचर. सो लास्ट स्टांजामध्ये तो जो लहान मुलगा आहे तो अशी अपेक्षा करत आहे की इन फ्युचर, भविष्यामध्ये, तो एक गुड अँड ऑनेस्ट म्हणजे चांगला आणि प्रामाणिक गाईड म्हणजे मार्गदर्शक बनणार. दे आस्क देअर फादर अगेन टू बी केअरफुल अँड थॉटफुल
इन हिज ॲक्शन नाव. आणि तो पुन्हा आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की आपल्या वडिलांनी केअरफुल आणि थॉटफुल, केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक, थॉटफुल म्हणजे विचारपूर्वक आपली जी ॲक्शन आहे, आपल्या जे क्रिया आहे त्या कराव्यात. बिकॉज दे आर लीडिंग नाव, बिकॉज दे आर लर्निंग हाऊ टू लिव्ह बाय वॉचिंग हिम. कारण ते जे छोटं बाळ आहे किंवा मूल आहे, ते मूल शिकत आहे आपल्या वडिलांकडे बघून, आणि त्यामुळे त्याची इच्छा आहे की वडिलांनी जास्त कन्सिडरेट त्याच्याप्रती असावं, कारण भविष्यात त्यालासुद्धा आपल्या मुलाला लीड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन ऑफ वॉक अ लिटिल स्लोअर पोयम. आय होप सर्वांना खूप चांगल्याप्रमाणे पोयम समजली असल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.